नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यशाची पावले या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। यशाची पावले यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्ही दररोज सरकारी जॉब संबंधित नवीन अपडेट्स पाहू शकता। मी दररोज नवीन अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय, त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आज आपण पाहणार आहोत की अंगणवाडी सेविका आणि मदतनीसची एक जाहिरात आलेली आहे। तर ती जाहिरात कोणत्या जिल्ह्याची आहे, किती पद आहेत, त्यानंतर वयोमर्यादा किती असणार, पगार किती असणार आहे, अर्ज करण्याचा कालावधी कोणता आहे, यासंबंधी या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। चॅनलवरती जर नवीन आला असाल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तुमच्या काय सजेशन असतील तर कमेंट करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही पाहू शकता, बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प अकोला शहर या कार्यालयाअंतर्गत महापालिका क्षेत्रातील मदतनीस पदाकरता करावयाचे हा अर्ज आहे। म्हणजे आता अकोला शहरातील महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमधील मदतनीस या पदाची ही जाहिरात आहे। तर ह्या जाहिरातीमध्ये तुम्ही पाहू शकता की अंगणवाडी सेविकेची ही पदभरती आहे, म्हणजे मदतनीसची पदभरती आहे। त्यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे बघा, किती पद आहेत, म्हणजे ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोणकोणते गाव येतात, आणखीन कोणकोणते विभाग आहेत, त्या विभागाची भाषा कोणती आहे, पदं किती आहेत, यामध्ये त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर ही अंगणवाडी मदतनीसची 26 पदे टोटल आहेत व इयत्ता 12वी पास इतकी ही शैक्षणिक पात्रता असणार आहे। आता ही शैक्षणिक पात्रता जरी 12वी पास असेल तरी सिलेक्शन होताना तुमची जेवढी उच्चतम पात्रता असेल त्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन ह्या ठिकाणी होत असतं। त्यामध्ये आता तुम्ही ही जी PDF आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल आपला लिंक केलेला आहे, त्यामध्ये जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून प्रिंट मारू शकता व त्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या अर्ज भरायचा आहे। किंवा तुम्ही जर त्या अकोला शहरामध्ये असाल तर तुम्ही त्या ठिकाणी नगरपालिकेला भेट देऊन तिथे देखील तुम्हाला फॉर्म मिळू शकतो। कोणकोणते ठिकाण आहेत, विभाग कोणकोणते आहेत किंवा वॉर्ड कोणते आहेत, त्या ठिकाणी त्यामध्ये डिटेल दिलेले आहेत बघा। आता ह्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ही पदभरती सुरू आहे। त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते फॉर्म तुम्ही घेऊन ते फॉर्म भरायचे आहेत, जर तुम्ही इच्छुक असाल अंगणवाडी सेविका किंवा मदतनीससाठी अर्ज करायला। तर आता ह्यामध्ये बघू शकता तुम्ही त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। अर्ज सादर करताना सूचनांचे व जाहिरातीचे अवलोकन करावे, अर्जात खाडाखोड करू नये, अपूर्ण भरलेले अर्ज अपात्र केले जातील। आता हा अर्जाचा नमुना त्यांनी दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव घालायचं आहे, जन्मतारीख घालायची। आता वयोमर्यादा किती सांगितलेली आहे त्यांनी, 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा सांगितलेली आहे। त्यानंतर विद्वानकरता 40पर्यंत वयोमर्यादा असेल, म्हणजे 5 वर्ष शिथिल असेल। त्यासोबत तुमचे जात प्रमाणपत्र, त्यानंतर आधार कार्ड, मतदान कार्ड, सर्व गोष्टी तुम्ही ह्यासोबत जोडायचे। त्यानंतर शैक्षणिक पात्रतेमध्ये तुमची 12वी, पदवीधर असाल तर पदवीचे मार्क्स, पदव्युत्तर असाल तर D.Ed असाल तर B.Ed, MSc सर्व मार्क्सचे तुम्ही डिटेल्स यामध्ये भरायचे आहे। यापूर्वी जर तुम्ही अनुभव असेल, तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस वगैरे काम केले असेल तर त्याचे देखील इथे माहिती तुम्ही त्यांना सांगायचे, लिहून द्यायचे। लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र देखील तुम्हाला द्यायचे। जर कोणी 12वी नंतर अंगणवाडी सेविका मदतनीसचा कोर्स केला असेल, अंगणवाडी सेविकेचा कोर्स केला असेल तर तो देखील तुम्ही सर्टिफिकेट जोडायचे, तर लिहायचे तुमची माहिती काय असेल ते, व ते पूर्ण फॉर्म तुम्ही फिल करून तो जमा करायचा आहे। तर ह्याची बघा, भरती प्रक्रियेची बघा जाहिरात कशी आहे, तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अकोला शहर द्वारा सुरेश पाटकर यांची बिल्डिंग ITI कॉलेजजवळ महसूल कॉलनी अकोला, पिन 444-001, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला हे अर्ज मिळतील। आणि ही महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ही पदभरती आहे, अंगणवाडी सेविका व त्यांची मदतनीसची जे पद असतील ते। आता हा जो अर्ज आहे तो अंगणवाडी मदतनीसचा अर्ज आहे। तुम्ही अंगणवाडी सेविकेची देखील
तिथे पदभरती चालू असणार आहे, तुम्ही जाऊन तिथे भेट घेऊन अर्ज घेऊ शकता. आता ह्याचा कालावधी किती आहे बघा अर्ज सादर करण्याचा. दिनांक 28/2/2025 ते 13/3/2025 कार्यालयीन वेळी सकाळी 10:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज सादर करायचा आहे. सदर पदांची संख्या विद्यापीठ पदाकरिता अर्हता व अटी शर्ती शासन निर्णय महिला व बालविकास विभाग क्रमांक 3 हा GRचं त्यांनी इथं रेफरन्स दिलेला आहे. आणि ही पदे सरळ सेवेने भरायची आहेत, नाही यासाठी कोणती परीक्षा असणार आहे. ह्यासाठी डायरेक्ट तुम्हाला रिक्रूट केलं जाणार आहे. कोणकोणते ठिकाण आहे ते देखील त्यांनी यामध्ये डिटेल्स दिलेले आहेत. सविस्तर जाहिरात पाहून तुम्ही त्या अंगणवाडी केंद्रावर महानगरपालिकेच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते अर्ज भरायचा आहे तो व्यवस्थितरित्या. आता पुढे पाहू शकता काय काय त्यांनी डिटेल्स दिलेले. बाकी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ते सर्व सूचना तुम्ही फॉर्म डाउनलोड करून पाहू शकता व तो फॉर्म भरून तुम्ही सबमिट करायचा आहे. तर आता त्या कार्यालयाचा त्यांनी पत्ता सांगितलेला आहे, इथे खाली कार्यालय वेळ सांगितलेली आहे की कधीपर्यंत भरायचा आहे तो. त्यानंतर प्रमाणपत्र तुमच्याकडे सर्व असलेले पाहिजेत, म्हणजे तुमची शाळा सोडलेला दाखला असेल, 10वीचं 12वीचं मार्कलिस्ट असेल, त्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, सर्व गोष्टींचं तुम्ही अटेस्टेड कॉपी करायची आहे व ते अटेस्टेड कॉपी सर्व बंच तुम्ही त्या अर्जासोबत जोडून तो जमा करायचा. आता मागासवर्गीय उमेदवार असल्यास अनुसूचित जाती किंवा जमातीमधील 5 अतिरिक्त गुण देण्यात येतील. तसेच भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागासवर्गीय उमेदवारांना 3 अतिरिक्त गुण देण्यात येतील. म्हणजे आता तुमचे जे मार्क्स असतील त्यावरती गुण त्यांनी ठरवले जाणार. म्हणजे तुमची 12वी, त्यानंतर कोणाचं ग्रॅज्युएशन असेल, कोणाचं अंगणवाडी सेविका झाल्यास, कोणाचं D.Ed B.Ed झालेलं असेल, MSc ह्या क्रायटेरियामार्फतच ते गुण ते ठरवून ज्यांची शैक्षणिक गुणवत्ता जास्तीत जास्त असेल त्यांना रिक्रूट केलं जाणार आहे. तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असले पाहिजे. आणि लवकरात लवकर हा फॉर्म तुम्ही जाऊन तिथे बाय हँड तुम्ही सबमिट करायचं आहे. अर्जासोबत मूळ कागदपत्र जोडायचे नाही तर अटेस्टेड कॉपी म्हणजे झेरॉक्स करून आपण अटेस्टेड करायचं आहे, ट्रू कॉपी करून ते त्या ठिकाणी जमा करायचं आहे. बाकी डिटेल्स त्यांनी बघा इथे दिलेले आहे. पोचपावती दिलेली आहे, म्हणजे ते तुमचं अर्ज केल्यानंतर त्यामुळे ते तुम्ही कोणकोणते कागदपत्र जोडले त्याचे ते आपण पोच देखील त्यांच्याकडून घ्यायचे. त्यामुळे तुम्ही जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही लवकर जाऊन भेट घेऊन तो फॉर्म भरू शकता. आता हे अकोला शहरचं झालं, परंतु प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या, प्रत्येक नगरपालिका, महानगरपालिका, प्रत्येक गावाच्या ठिकाणी देखील हे भरती प्रक्रिया सुरू आहे. तुम्ही तुमच्या गावच्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये किंवा ग्रामपंचायत असेल, नगरपालिका कार्यालय असेल, महानगरपालिका कार्यालय असेल, तेथे जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.